मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग आणि नवीन पद्धतीने ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। तर या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर डिझाइन बनवण्यासाठी आपण इथे अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे। हा जो आहे आपला ब्लाउज पीस आहे, याच्यावरती आपण डिझाइन बनवूया। अगोदर आपल्याला इथे अस्तरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे। ब्लाउजची उंची टोटल आपण इथे 14 घेतलेली आहे। रुंदी आपण इथे टोटल 10 घेतलेली आहे। शोल्डर जे आहे आपण इथे 6 घेतलेले आहे। आता गळ्यासाठी मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण 2.5 म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे। गळ्याची उंची आपण इथे 10 घेणार आहोत। तर अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। गळ्याचा आकार आपण इथे पानगळ्यामध्ये देणार आहोत। तर अशा प्रकारे आपण पानगळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे। आता कट करून घेऊया गळा। अस्तरवरती आपण इथं गळा जे आहे कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून द्यायचं आहे। अस्तर आणि ब्लाउज पीसला आपण इथं साईडला पिन लावून घेणार आहोत, जेणेकरून जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज पीस इकडे तिकडे होणार नाही। त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया। तर अशा प्रकारे खालच्या साईडला आपण इथं टिप मारून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला पण टिप मारून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित, म्हणजे आपली गळ्याची फिनिशिंग जी आहे छान आली पाहिजे। तर अशा प्रकारे आपण गळ्याला टिप मारून घेतलेला आहे। त्यानंतर जो ब्लाउजचा आतला कपडा आपण इथं कट करून घेऊया। अगदी सावकाशपणे आपला ब्लाउजचा आतला जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे गळ्याचा। त्यानंतर आपल्याला इथे साईडला छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अस्तर आणि ब्लाउज पीस पलटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथं दाब टीप मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण इथं दाब टीप मारून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडला पण दाब टीप मारून घ्यायचा आहे, अगदी व्यवस्थित। दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा खालचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे। त्यानंतर आपल्याला पूर्ण गळ्याला अशा प्रकारे जो आहे साईडला टीप मारून घ्यायचा आहे, जेव्हा आपण ब्लाउज वगैरे शिवतो कपडा इकडे तिकडे होणार नाही। त्यासाठी आपल्याला पूर्ण ब्लाउजच्या साईडला टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊया। तर अशा प्रकारे साईडचा जो कपडा आहे आपण कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खालच्या साईडला इथे टक्स मारून घ्यायचा आहे। खालच्या साईडला अर्धा इंचवर आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे। तर एकीकडे आपण टक्स मारून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे जे आहे टक्स मारून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे जो ब्लाउजचा गळा आहे आपला इथे तयार झालेला आहे। आता याच्यावरती आपल्याला डिझाइन बनवायला घ्यायचा आहे। डिझाइन बनवण्यासाठी आपण इथं ब्लाउजचाच कपडा घेतलेला आहे चौकोनी। तर अशा प्रकारे आपल्याला वरच्या साईडला इथं प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत।
तर सेंटरमध्ये आपण इथं प्लेट जे आहे टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला साईडला पण प्लेट्स जे आहे टाकून घ्यायचं आहे, टिप मारून घ्यायचं आहे साईडला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण प्लेट्स घालून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण डिझाईन बनवण्यासाठी पॅच तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जो अस्तरचा गळा कट केलेला कापड घ्यायचा आहे, व्ही आकारमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे अस्तरवरती आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आपल्याला इथं साईडला वाढवून घ्यायचं आहे, म्हणून दुसऱ्या कपड्यावर ठेवून आपल्याला साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं वाढवून घेऊन आपण कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अस्तर जे आहे पॅचच्या वरच्या साईडला ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण वरच्या साईडला टिप मारून घेतलेला आहे. जो आतला पॅचचा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथं साईडला कट देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण कट जे आहे दिलेला आहे. आपल्याला अस्तर आणि पॅच जो आहे पलटून घ्यायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. टिप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. तर पॅच वरती आपण इथं दाब टिप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पॅचच्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला साईडला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा शेप जे आहे छान दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे पॅचला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडला ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे पूर्ण गळ्याला. तर अशा प्रकारे आपण पूर्ण पॅच जे आहे लावून घेतलेला आहे गळ्याच्या खालच्या साईडला. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याच्या साईडला इथं लेस लावून घ्यायचा आहे. अगदी गळ्याच्या जवळ आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळ्याचा जो फिनिशिंग आहे छान आला पाहिजे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण पूर्ण गळ्याला जे आहे लेस लावून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं खालच्या साईडला पण लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपला गळा जो आहे अजून सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे आपण खालच्या साईडला पण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे, बघू शकता. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या गळ्याला इथं लटकन बनवून घ्यायचं आहे. लटकन बनवण्यासाठी इथं चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला वरच्या साईडला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तर दुसरा पण आपल्याला अशाच प्रकारे फोल्ड करून टिप मारून घ्यायचा आहे. लटकन जे आहे आपण इथं ओपन करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले जे लटकन आहेत तयार झालेलं आहे. आता ब्लाऊजच्या वरच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे लटकन. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे जे आहे लटकन लावून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला पण इथं जे आहे नॉट लावून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा जो गळा आहे इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळात आणि खूपच सुंदर ब्लाऊज डिझाईन आपला तयार झालेला आहे. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.